ही सुरमई ताजी मस्तपैकी आणि हे बांगडे ताजी. चला तर मग करूया आपण. आता ह्यात ही मी मच्छी तळायला काढलेली आहे, त्यातही आधी मीठ घालून घेते. आणि एक लिंबू पिळून घेते. पिळून घेतलं थोडंसं. संपूर्ण मच्छीला आणि बांगड्यांना, सुरमईला आणि बांगड्यांना चांगलं मीठ लागेल. आणि हे झाकून कोथिंबीर आणि कढीपत्ता वाटला आणि ही आलं लसणाची पेस्ट. आधीच लिंबू आणि मीठ घालून त्याचं हे केलेलं आहे. मस्त आता तळून घ्यायची. आता मच्छी तळण्यात घेत आहे. ह्याच्यात मी थोडंसं हिंग, थोडासा गरम मसाला, भरपूर अशी हळद आणि लाल तिखट. मी मिरची टाकलेली आहे त्यामुळे जास्त लाल तिखट घेत नाही आहे. छान आणि मच्छीला लावण्यासाठी हा रवा घेतलेला आहे. अगदी बारीकच आहे त्यामुळे मी ह्याच्यात पिठी टाकलेली नाही आहे. पॅन चांगलं गरम झालेलं आहे. आता यात थोडंसं तेल घातलं आहे आणि रवा लावून सुरमई ही बांगडे पण छोटे आणले त्यांनी. छान ह्याला तेली बांगडी म्हणतात. ह्यांना काटा मस्त मधोमध असतो. बघा चांगली 2 वेळा पलटी घेऊन चांगली मस्तपैकी फ्राय झाली आहे मच्छी आपली. हे बघा आणि मच्छी ताजी असल्यामुळे चांगली मस्तपैकी फ्राय झालेली आहे. अशा प्रकारे मच्छी फ्राय करून खायला घ्यायची. चला तर मग आस्वाद घेऊया सुरमई आणि बांगड्याचा. आस्वाद घेऊया सुरमई आणि बांगड्याचा. भिजलं. आता ह्याचं वाटप करते. मिरची आणि धणे चांगले बारीक वाटून घेतले. आता त्यात हा बघा एक चांगला मोठा टॅमॅटो टाकत आहे. मस्तपैकी टॅमॅटो, मिरची आणि धणे वाटून घेतलेले आहे. आता ह्यात ओलं खोबरं घालायचं आहे. खोबरं आहे 1 वाटी घेतलेली पूर्ण. आता ही पण आपण त्यात वाटून घेऊ. चांगलं खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता इथं आपण सार करूया. हे बघा तेल टाकून चांगला कढीपत्ता लाल झाला आहे. आणि ह्यात हळद, एक चमचा हळद आणि 1 चमचा
गरम मसाला. अशा प्रकारे हे कालवण तयार केलं आहे. त्याला आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा 4-5 चांगली आमसुळे टाकलेली आहेत, कोकमं टाकलेले आहेत, गावची कोकमं आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि मच्छीला चांगला एक कड आला, आपल्याला किती घट्ट हवं आहे पातळ हवं आहे त्यानुसार साराचं पाणी घालायचं आहे. मला थोडंसं पातळ हवं आहे म्हणून मी त्यात थोडंसं हे गरम केलेलं पाणी आहे ते टाकत आहे. आता रश्श्याला चांगली कड आली तर ह्यात मच्छी टाकायची आणि एक कड द्यायचं आहे. ही मी मच्छीचं डोकं आणि शेपटाचे 2 तुकडे. आणि आज मी एक ट्राय करणार आहे, मच्छी तळून छोटे छोटे तुकडे तळलेली पण मच्छी मी त्यात घालत आहे. आणि आता चांगली एक उकळ आणून देते.